तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये. रानभाज्यांच्या या सिरीजमध्ये पुढची रानभाजी आहे ती म्हणजे नळभाजी. याला वॉटर स्पिनॅचसुद्धा म्हणतात किंवा जलपालकसुद्धा म्हणतात. तर ही भाजी प्रामुख्याने जे दलदलीचे ठिकाणं असतात किंवा पाणथळ जमिनी असतात आणि असं तळं किंवा तळा वगैरे असेल तर या तळ्यामध्ये ही पाण्यावरती तरंगलेली असते. ही बघा इकडे तुम्हाला मागे दिसेल. तर या भाजीचे औषधी गुणधर्म आणि याची रेसिपी कशी केली जाते ते तुम्हाला दाखवतो. या भाजीची ओळख म्हणजे याचे खोड पोकळ, नाजूक आणि लांब असते, जे चिखलावर सरपटते किंवा पाण्यावर तरंगते. खोडाचा हा पोकळपणा असल्यामुळे याला नळीची भाजी किंवा नळभाजी असंही म्हणतात. काही ठिकाणी याला नालगोत म्हणून ओळखलं जातं. या भाजीचे औषधी गुणधर्म सांगायचे झाले तर ही भाजी पोटातील कृमी म्हणजेच जंत नष्ट करण्यासाठी अत्यंत गुणकारी मानली जाते. पोटात जेव्हा नळ भरतात म्हणजेच आपली बेंबी किंवा नाभी जागेवरून सरकते आणि पोटात तीव्र कळा जाणवतात. तसेच पोटात गॅस तयार होऊन मळमळणे, भूक न लागणे असा त्रास होतो, तेव्हा गावाकडे ही भाजी त्यावर रामबाण उपाय म्हणून खाल्ली जाते. नळभाजी प्रकृतीस अतिशय थंड आणि आरोग्यवर्धक मानली जाते. आयुर्वेद आणि लोकपरंपरेनुसार ही भाजी शरीराला थंडावा देते. पित्त प्रकोप, अंगाची लाहीलाही होणे किंवा दाह कमी करण्यास ही भाजी मदत करते. तसेच या वनस्पतीच्या कळ्या किंवा पानांची पेस्ट अंगावर, त्वचेवर नागीण झाल्यास अथवा रिंगवर्म यांसारख्या रोगांवर लावली जाते. तर अशी आरोग्यवर्धक आणि चवदार नळभाजी नक्की खाऊन बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रानभाजी सोबत.